नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा 18 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सार्थक हा मालतीला भेटतो आणि मालतीला विचारतो की कुठे चालल्यात. तर लगेच मालती सांगते की कोर्टामध्ये. तर लगेच सार्थक म्हणतो की मी सोडतो. तेव्हा सार्थक मालतीला गाडीतून घेऊन येत असतो. तेव्हा मालती मध्येच उतरते आणि मला इथे दुकानात जायचे असं ती सार्थकला सांगते. तर लगेच सार्थक म्हणतो ठीक आहे. तर लगेच सार्थक विचारतो की आज आनंदी ऑफिसला येणार होत्या, का आल्या नाहीत. तेव्हा मालती म्हणते की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, तिला खूप महत्त्वाचे एक काम होते आणि तिने तुम्हाला सांगितले नाही का, पण घाईमध्ये विसरून गेली असेल, मग ती तिकडेच गेली. तेव्हा मालती ही आनंदीच्या वतीने सार्थकची माफी मागते. सार्थक म्हणतो की काकू असे काही नाही होणार. तर लगेच मालती म्हणते की ती आज कामावर आली नाही, त्यामुळे तिच्या कामावर तर काही परिणाम होणार नाही ना. तर मालती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि खूप घाबरलेली दिसते. सार्थक म्हणतो की काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला इतका घाम का आलात, पाणी देऊ का तुम्हाला पिण्यासाठी. तर लगेच मालती म्हणते की नाही नको. असे बोलून मालती तिथून कोर्टामध्ये निघून येते. तर लगेच मालतीला ते आठवल्यानंतर ती आनंदी आणि घरी अण्णांना हे सर्व सांगत असते आणि तुझ्या सार्थक सरामुळे मी वेळेवर पोहोचू शकले असे आनंदीला सांगते. तेव्हा अण्णा म्हणतात की खरंच तो मुलगा खूप चांगला आहे आणि आनंदी तू आता वेळ लावू नको, तू लगेच आता ऑफिसला निघून जा. तर आनंदी आणि सर्वजण खूप खुश होतात. तर आनंदी ही लगेच घाईने निघते. तर आनंदी पुन्हा थांबते आणि आई आज जर तू नसती तर खरंच काय झाले असते. तर लगेच मालती म्हणते की अगं आनंदी तू कधीही टेन्शन घेऊ नको, तुझे अण्णा आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहोत. तर लगेच मालती आणि आनंदी एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. तर ते सर्वजण बघून खूपच खुश होतात. तेव्हा शकू आणि आनंदी ह्या घाईने ऑफिसमध्ये येतात. तर आनंदीला पहिला दिवस असल्यामुळे खूप असं घाबरायला होत असते. तर लगेच शकू म्हणते की अगं हा आपला पहिला दिवस नाही आणि हे ऑफिस आपल्यासाठी नवीन सुद्धा नाही, त्यामुळे तू इतके टेन्शन घेऊ नको, इथली सर्व माणसं तुला ही समजून घेतील. तर लगेच आनंदी खुश होते. तर लगेच तिथे रेश्मा येते आणि रेश्मा लगेच आनंदीला बघून विचारते की तुम्ही इथे काय करता. तेव्हा आनंदी न घाबरता म्हणते की मला इथे सार्थक सरांनी ऑफिस जॉईन करायला बोलावले. तर लगेच रेश्मा हसायला लागते आणि तू ऑफिस जॉईन करणार का असे विचारते. तर रेश्मा लगेच आनंदीला म्हणते की इतकं सर्व काही घडलं तर दुसरी एखादी मुलगी असती तर तिला लाज वाटली असती आणि येथे ती परत आली सुद्धा नसती. तर आनंदी आणि शकू यांना रेश्माचा खूप राग येतो. तर लगेच आनंदी म्हणते की जे काही घडले ना आणि जे काही फोटो हे खोटे दाखवण्यात आले ना, त्यात माझं काहीही चूक नव्हती आणि ते फोटो चुकीच्या इंटरनेशनने घेतले होते आणि सत्य समजून न घेता माझ्यावर खूप चुकीचे आरोप करण्यात आले. पण ते सर्व आरोप आता हे आणि गैरसमज हे दूर झालेले आहेत आणि सार्थक सरांनी माझ्या टॅलेंटकडे बघून मला ही नोकरी दिलेली सांगते. तर आनंदी ते अपॉइंटमेंट लेटर ही रेश्माला दाखवते. तर लगेच आनंदी म्हणते की तू तर खूपच हुशार आहे. तेवढ्यात केदार येतो आणि केदार म्हणतो की ऑफिस ही सकाळी 10ला असते आणि आता 3 वाजले, मग तुम्ही 3 वाजता ऑफिस जॉईन करणार का. तर लगेच आनंदी म्हणते की तसे नाही सर, आणि सार्थक सरांना माहिती होते की मला किती उशीर होणार ते. तर लगेच रेश्मा म्हणते की म्हणजे ऑफिसच्या जॉईनच्या पहिल्या दिवशी तू दाखवून दिले की तू किती निष्फळ आहे ते. तेव्हा शकू म्हणते की मॅडम त्यांचे खूप महत्त्वाचे काम होते म्हणून त्यांना लेट झाले. तर लगेच रेश्मा म्हणते की तू इथे काय करतेस. तर लगेच आनंदी म्हणते की ती मला माझ्यासोबत आली आणि अजूनपर्यंत मला असिस्टंट नाही आणि ह्या मॅडमने असिस्टंट ठेवली आहे का. पण लगेच ज्या लोकांना बोलण्याचे मॅनर्स नाही ते लोक मला इथे चालणार नाही असं रेश्मा उत्तर देते. तर शकू आणि आनंदीला रेश्माचा खूप राग येत असतो. तर शकू जोराने ह्या रेश्मावर धावून जाते. तर आनंदी म्हणते की शकू थांब आणि आनंदी ही रेश्माला म्हणते की ती तुमचा आदर करते आणि तुम्ही तिचा अपमान, कोणाचे मॅनर्स हे कमी पडतात हे तुमचे तुम्हीच ठरवा असे आनंदी ही छान उत्तर रेश्माला देते. रेश्माला खूप राग येतो. तर केदार म्हणतो की रेश्मा शांत हो आणि यांचा आजचा पहिला दिवस आहे, मग पहिल्याच दिवशी तू सगळे हिशोब चुकते करणार का. तेव्हा आनंदी म्हणते की शकू तू जा, मी इथे थांबते. तर लगेच शकू म्हणते की काही वाटले तर मला फोन करा म्हणून शकू निघून जाते. तर लगेच रेश्मा म्हणते की आनंदी तू सुद्धा का थांबली, तू ऑफिसला लॉक करण्यासाठी येथे आली आहेत का, तू सुद्धा जा इथून.
तेव्हा आनंदीही जायला निघते तर तेवढ्या तिथे मिनारे येतात आणि मिनारे म्हणतात की अरे वा तुम्ही आलात का असे आनंदीला विचारतो. तर लगेच रेश्मा म्हणते की त्या इतक्या उशिरा ऑफिस लॉक करण्यासाठी आल्या का इथे आणि किती उशीर झाला ते समजत नाही का. तर लगेच मिनारे म्हणतात की हो सर्व काही माहिती आहे आणि सार्थक सरांना सुद्धा त्या उशिरा येणार होत्या हे सुद्धा माहिती आहे आणि सार्थक सरांनी सर्व प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सांगितलेली आहे. तेव्हा मिनारे हे आनंदीला विचारतात की अपॉइंटमेंट लेटर तुम्ही घेऊन आलात का. तर आनंदी खुशून हो म्हणते आणि मिनारे हे आनंदीला घेऊन आतमध्ये ऑफिसमध्ये जातात. तर केदार आणि रेश्मा यांचा खूप जळफळाट होतो आणि लगेच केदार म्हणतो की हा सार्थकचा चमचा जरा जास्तच वळवळ करायला लागला आणि त्या आनंदीला मदत करण्यासाठी कायम तो पुढेच असतो. बघू आपण कितीक दिवस ती ऑफिसमध्ये टिकते ते. त्यानंतर इकडे मिनारे हे आनंदीला घेऊन ऑफिसमध्ये येतात आणि विचारतात की सार्थक सर तुमची किती वाट बघत होते, तुम्ही इतका उशीर का केला आणि सर्व काही सर्टिफिकेट आणलेली आहे का. तेव्हा आनंदी हो बोलते आणि तेव्हा मिनारे काही फाईल्सच्या आनंदीच्या हातामध्ये देतात आणि या फाईल्समध्ये सर्व यामागची कंपनीची हिस्ट्री आहे आणि त्याबद्दल कंपनीत कसे काम करायचे याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तेव्हा तुम्ही ह्या फॉर्मवर सही करा आणि आज जॉईन व्हा असे मिनारे सांगतो. तर आनंदी खुश होते आणि लगेच त्या फाईल्स घेऊन आनंदी बाहेर येते. तर लगेच मिनारे सार्थकला फोन करून सांगतो की आनंदी मॅडम ह्या ऑफिसमध्ये जॉईन झाल्या. तर सार्थक खुश होतो आणि मी लगेच आलो असे बोलतो. त्यानंतर आनंदी ज्या काही फाईल्स असतात त्या घेऊन बाहेर येते. तेव्हा आनंदीला बसण्यासाठी कुठेच जागा नसते. तर आनंदी लगेच रेश्माच्या खुर्चीवर जाऊन बसते. तर लगेच तिथे केदार आणि रेश्मा येतात. तर लगेच केदार म्हणतो की हे बघ ती तुझ्या खुर्चीवर जाऊन बसली. तर लगेच रेश्मा ही धावतच येते आणि आनंदीचा हात धरून म्हणते की तू माझ्या चेअरवर का बसलीस, हिम्मत कशी झाली तुझी असे रागाने बोलते. आनंदी घाबरते आणि म्हणते की मला असे वाटले. तर लगेच रेश्मा म्हणते की उद्या तुला काही वाटेल आणि उद्या तुला सार्थक सरांच्या कॅबिनमध्ये जरी बसावचे वाटले तरी तू तिथे बसणार का. तर केदार हसू लागतो. आनंदी म्हणते की मॅडम खरंच मला माहिती नव्हते की हा टेबल तुमचा आहे. तर लगेच रेश्मा म्हणते की मला विचारल्याशिवाय कोणाची माझ्या टेबलवर हात सुद्धा ठेवायची हिम्मत होत नाही आणि तू तर आज माझ्या चेअरवर बसली का. तर केदार खुश होतो आणि रेश्माला म्हणतो की तू तर खरंच तिचा माज उतरवला. तर लगेच रेश्मा म्हणते की आता तू बघतच राहा, अर्धा तास सुद्धा मी तिला या ऑफिसमध्ये टिकून देणार नाही. त्यानंतर इकडे गायत्री घरी आलेली असते आणि मालतीने जी काही साक्ष दिली त्याबद्दल ती तिचे कौतुक करत असते आणि वहिनीने जो काही बॉम्ब फेकला ना त्या बॉम्बने अंशुमनच्या ठिकरे झाले असं ती वहिनीला म्हणत असते. तेवढ्यात अंशुमनचा फोन हा मालतीच्या फोनवर येतो. तर मालती खूप घाबरते आणि अंशुमनचा फोन आहे असे बोलते. तर अण्णा म्हणतात की तू फोन स्पीकरवर टाक. तेव्हा अंशुमन म्हणतो की कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध साक्ष देऊन घसा कोरडा पडला असेल, ज्यूस आणून देऊ का. तर लगेच मालती विचारते की फोन का केलास. तर लगेच अंशुमन म्हणतो की मी जे काही सांगितले होते ते तुम्ही ऐकले नाही. तर लगेच मालती म्हणते की तुमच्या आणि आमचे नातेसंबंध काय. मालती म्हणते की आमच्या मनाने तुमचा आणि आमचा जो काही घटस्फोट आहे तो कधीच तुटला, फक्त तो आता कागदपत्री बाकी आहे. अंशुमन धमकी देतो की तुम्हाला काय वाटले हा डिवोर्स झाल्यानंतर काहीच होणार नाही का, पण आता यापुढे तुमच्या मुलीचे काय होणार हे तुम्ही जबाबदार राहात. तर मालती म्हणते की अशा धमक्या देऊन तुम्ही आम्हाला घाबरू नका. तुम्ही जर शांतपणाने हे प्रकरण हाताळले असते तर मी तुमची बाजू समजून घेतली असती. आम्ही तुम्हाला आमच्या मुलासारखे तुम्हाला वागवले, पण तुम्ही शत्रूसारखी आमच्यासारखे बरोबर वागले आणि यापुढे मला फोन सुद्धा करू नका, कारण तुम्ही जो काही हक्क आहे तो पूर्णपणे गमावलेला आहे. आणि आनंदीच्या मागे आता तिचे बाबा होते, पण यापुढे तिच्या आईची सुद्धा तिला आता खंबीर साथ आहे. आणि यापुढे आमच्या मुलीचं काय होणार याचा विचार तुम्ही करू नका, कारण तिचे आई वडील तिच्या सोबत आहे, पण यापुढे तुमचे काय होणार यासाठी तुम्ही तयार राहा. अंशुमन खूपच घाबरतो आणि मालती फोन कट करते. तेव्हा गायत्री म्हणते की वहिनी ह्या माणसांना अशीच उत्तरं दिली पाहिजे आणि तू कोर्ट कचेरीचे जे काही आहे ते टेन्शन घेऊ नको. या माणसांना अशीच उत्तरं दिली पाहिजे आणि मी आनंदीचा डिवोर्स हा नक्की मिळवून देणार. तेव्हा अण्णा म्हणतात की आता यावेळी आनंदी येथे असायला हवी होती, तिला खरंच खूप आनंद झाला असेल आणि तिचा आज ऑफिसचा पहिला दिवस काय करीत असेल कुणास ठाऊक. तेव्हा गायत्री म्हणते की मला सुद्धा जाण्यासाठी उशीर झाला म्हणून गायत्री निघून जाते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये रेश्माने मुद्दाम आनंदीला ही जिरवण्यासाठी आनंदीला
तिच्यावर सर्व काही फाईल ह्या फेकून दिलेल्या असतात आणि तिला खाली पाडलेले असते. तर सार्थकने चक्क त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या शेजारी आनंदीला जागा दिलेली असते. तर ते सर्व बघून रेश्माचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो.